हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोडताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर आज खूप दिवसानंतर ताईंना आपला व्हिडिओ येतोय आणि बऱ्याच ताई रोज लाईव्हला कमेंट्स करायच्या स्वातीला की ताई व्हिडिओ का नाही येत, व्हिडिओ का नाही येत. तर स्वातीने काल प्रॉमिस केलं होतं की उद्या कसाही व्हिडिओ मी शूट करून टाकेल, तुम्हाला कमेंट करू नका म्हणून. तर त्यांना सध्या इतका बिझी शेड्यूल चालू आहे ना, आणि त्यातले त्यात थोडेसे तब्येतीचा पण थोडा प्रॉब्लेम चालू आहे. थोडी तब्येत पण बरी नाही, तिची झाली की माझी झाली की तिची. थोडंसं स्ट्रेस पण जास्त होतं आहे डोक्याला आणि सगळंच गोष्ट, त्यामुळे थोडासा ब्रेक घेतला होता. पण व्हिडिओ काय आपण बंद करणार नाही. रेग्युलर जरी नाही आले तर दिवसाआड येणार, 2 दिवसाआड येणार. रेग्युलर टाकण्याचा तर प्रयत्न 99% करूच, पण बंद करणार नाही. कारण सगळ्यांच्या भावना आम्ही जपून आहोत. आम्हाला माहिती आहे खूप दिवसापासून ज्या ताईंना सवय लागलेली आहे व्हिडिओ पाहायची, तर त्या खूप आतुरतेने वाट पाहतात. तर कसा का होईना छोटासा बनवून टाकत जाऊ, जसा वेळ मिळेल तसा. तर चला, आज छान असं मस्त चण्याचं मस्त हेल्दी सूप मी बनवते तुमच्या दाजींसाठी. तर थोडंसं चमचाभर तेल टाकले, त्याच्यामध्ये थोडेसे जिरे, कढीपत्ता टाकलाय. चणे रात्री भिजायला घातले होते, काळे चणे, जे की याच्यामध्ये भरपूर प्रोटीनची मात्रा असते. वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी. मस्त ज्या त्यांना वजन कमी करायचे त्यांनी चण्याचा वापर, म्हणजे हे जे काळे हरभरे आहे त्याचा वापर नक्कीच करावा आहारामध्ये. हरभऱ्याचं सगळं पाणी याच्यामध्ये मी टाकलंय. याच्यामध्ये आता थोडंसं जिरा पावडर, काळं मीठ टाकलं की चण्याचं मस्त असं हेल्दी सूप तयार झालं. छोटंसं एक बारीक त्याला मी उकळी येऊ देणार आहे बारीक गॅसवरती. थोडंसं 1-2-3 मिनिटात उकळीन, कारण ते ऑलरेडी उकळलेलं आहे, पण थंड झालेलं आहे. नाहीतर मग गरम गरम याच्यामध्ये टाकलं की डायरेक्ट लगेच उकळी येते. तर याला मी काय करणार आहे, गाळून देणार आहे. कारण कढीपत्त्यासहित आणि जिरासहित चला आपण पिऊ शकतो, पण कढीपत्त्यासहित नाही हे करू शकत. बल्कि कढीपत्ता खाल्लेला चांगलाच असतो जाताने चावून चावून, पण मी गाळून देणार. याच्यामध्ये थोडंसं मी जिरा पावडर टाकलाय पहा, आणि थोडंसं चिमूटभर काळं मीठ टाकलेलं आहे. कारण मी चणे उकडताना त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं, जे घरातलं साधं मीठ येते, त्याच्यामुळे थोडंसं काळं मीठ मी इथं टाकते, जे की पचनासाठी अत्यंत फायदेशीर असतं. तर पहा, छान असं सूप ताईंनो इथं रेडी झालेलं आहे. टेस्टी लागतं, हेल्दी तर आहेच, शिवाय लहान मुलांना सुद्धा म्हणजे खूप फायदेशीर आहे. जर दिलं बनवून तर अगदी वर्षाच्या बाळापासनं तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत हे सूप पिलेलं खूप चांगलं फायद्याचं ठरणार आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की कुणी जर वेट लॉस जर्नीमध्ये असाल, वजन कमी करत असाल, थोडासा डाएट चालू असेल, काय काय खाण्याचं थोडं पथ्य पाळत असाल, तर हे सूप तुमच्या आहारामध्ये नक्की इन्क्लूड करा. छानाचे रिझल्ट आहेत वजन कमी करण्यासाठी. त्यानंतर मी त्या चण्याचंच पाहायचं चाट बनवलेला आहे मस्त, अगदी नाश्त्यालाच बनवले. तुमच्या दाजींसाठी माझ्यासाठी कांदा, टोमॅटो, थोडीशी काकडी टाकली, सिमला मिर्च पण याच्यामध्ये टाकली तर भारीच, अगदी कच्ची आणि थोडंसं लाल तिखट टाकलेले, कोथिंबीर, लिंबू. छान असं मस्त सूप बरोबर चण्याचं चाट इथं तयार केलेलं आहे मी. थोडासा चाट मसाला, जिरा पावडर पण टाकले याच्यामध्ये. थोडंसं हे थोडं खाल्लं की नाश्ता मस्त हेल्दी तयार झालेला आहे. कारण थोडंसं एक 8 दिवसापासून वजन कमी करायच्या चक्करमध्ये आहोत आम्ही दोघं पण. त्याच्यामुळं मग थोडंसं सकाळ सकाळ नाश्ता अशा पद्धतीचा घेतला की फायदेशीरच ठरतो. तर विहिरीत सकाळ सकाळ टँकर सोडायचं काम चाललेलं आहे. उन्हाळा इतका सुरू झालेला आहे की 2 मिनटं जरी बाहेर निघलं तर घरची लगेच आठवण येते आणि थंड पाण्याची आठवण येते. म्हणजे बाहेर निघायचा उशीर आहे, लगेच खूप अवघड चाललेलं आहे. उन्हाचं टेम्परेचरच सध्या तेवढं आहे. आता आपल्याला असं होतं तर झाडांची काय दशा होत असेल, त्यामुळं मग झाडांसाठी पाण्याचा इथं बंदोबस्त चालू आहे. बघा तिकडं विहिरीमध्ये टँकर 2 वतलेत आणि इकडं पण वतलेत बघा. तर बघा आता वतलेलं कितीक वेळ झाला, आपण डायरेक्ट पाणी अक्षरशः इतकं जमीन शोषते ना की त्याला लिमिट नाहीये. आणि पावसाळ्यात पाणी साचतंय. आणि आता बघा तुम्ही, वतलेलं फक्त 10 मिनिटं झालेत. 10 मिनिटानंतर जमिनीने किती पाणी वता. आणि आम्हाला तर बापरे, झाडं खुश तर आमची घरातली सगळे माणसं खुश. आता झाडांना झाडं जर सुकलेले दिसले ना तर आम्हाला करमत नाही कोणालाच. होय ताई, आम्हाला अजिबात करमत नाही, असा प्रकार होऊन जातो. त्याच्यामुळं झाडं खुश पाहिजे. तर चाय तिकडं 50 टँकर होऊ नाही तर 100, हे म्हणत होते 100 टँकर होणार आहेत आपले ह्या उन्हाळ्यात 2 महिन्यात. म्हणलं हा एवढे तर नाही होणार, पण 50 तर होते ना आरामशीर. कालच्या काल 5 झालेत स्वाती, आज पण 5 टाकायचे. मग 2 दिवसात 10 म्हणल्यावर विचार करते का तू, 100 नाही जास्त होते. बघा आता तुम्ही दोघं एकीकडं आणि आम्ही दोघं एकीकडं पडतो. बरोबर बोलतो. हा, ताई आणि हे दोघांचा विचार एकीकडे पडतो आणि आमच्या दोघांचा विचार दाजींचा माझा एकीकडे पडतो. पण चला,
पाहिजे असं पण. थांब आता चिखलाने पाय भरते. बाई कैऱ्या लय पडल्या बाई त्या दिवशी. आज तर किती वार आहे बापरे. आणि आमचे आंबे इतके म्हणजे इतके गोड आहेत ना हे कलमी. आजकाल तर बापरे. नाही केशर आहे काही याच्यामध्ये, हापूस आहे, वेगळे वेगळे प्रकार आहेत काही सगळे. अगं आधी फणस बरंच मोठं झालं असं. हा त्याच्याकडे बघायचंय ना बाई आता. कचरा गाडी इकडे आणली आणि काल म्हणत कचरा गाडी कुठे, कचरा गाडी कुठे, कचरा टाकायची पंचायत झाली ना. काही पिअर्स आलेत बघ. 2 दिवस म्हणले लई पिअर्स नाही, त्याला वेगळं जाम म्हणते. हा ते जाम जाम बघ खाली पण पडले. बघ ना आता तू असं नाही अगं किती फुलं आले हे बघ, इकडे खाली पडलेत नाही का वर्ग. सडा पडलाय पूर्णच्या पूर्ण. काय माहिती बाय असंच होतं मागच्या वेळेस असंच झालं ना. तरी औषध मारलंय त्याला. फुलं बघ किती आलेत, खाली सडा पडलाय सगळा. हा ना येते पण बघू छान लागतेत पण खट्टे मिठ्ठे आंबट गोड थोडं. मस्त लागते पण आता केळीचं नाही सीझन. केळ बघितलं का आमचा ध्रुव लगेच म्हणतो आई चिप्स बनवून दे, आई चिप्स बनवून दे. बरं होतं लगेच चूल मांडली का लगेच चिप्स बनवायचो मागच्या वर्षी का ग ताई. पण तरी आंबे नाहीत ग ह्या वर्षी. आपण म्हणलो लई बारा आला लई बारा आला कायच लई आला लई. मग तसंच होतं ना ते. येऊ ना काही फायदा होत नाही. तसं स्टार्टिंगला लय बार येतो पण उपयोग होत नाही त्या गोष्टीचा काही. आणून खाल्लं का ती कोंबडी. कोंबडी आहे का काय कोणता पक्षी. आणून खाल्ली मी नाही म्हणलं तुला, त्याचा लय वास येतोय काल गांजरडा. बाय 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 लयच अवघड आहे बाबा. लय बाय लय टुकार आहे किती. उचलून टाकावं लागन तेवढा आता. ओय बघ पिकली नाही याला बार लागलाय हे बघ. हे बघ याला पाडीला लागलाय आंबा यो. बघ आता याला का तोडायचेच नाही असेच पिवळे होऊन द्यायचे ताई. हा तोडू नको ना का लागलंय त्याला डोळा. पाडी आपल्या डोळा लागला. एकच आलाय बाई बघ आता दिवटा. दिवटा बघा आता दिवटा एकच. आणि काय रे बघ किती पडल्यात या खाली. मग असं म्हणलं का कस तरी वाटत. एवढं तेवढं होणारच ना असं थोडी. चला जायचंय आता आम्हाला. तर मग आता ध्रुव बाळाला अजून आंघोळ घालायची कारण आजकाल सुट्ट्या आहेत. रात्री 11 आणि 12 वाजेपर्यंत साहेब जागणार नाहीच झोपणार. तूच टाकला असतं. मी इकडे कशाला काढ घे काढून. आता करते गांजलेले मी म्हणते झेंडूबाम कुठे गेले हरवतेत माझे. मग ध्रुवानी कारभार केला असन. रात्री जागायचं आणि सकाळी 9-10 वाजेपर्यंत उठायचं नाही असं त्याचं सध्या काम चाललेलं आहे. बघ फणस वा 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 वा. इथं तर कधी काय माहिती बा. बघ आता फणस कसलं मोठं झालंय बघ. किती भारी वाटतं असं स्वतःच्या ह्याच्यात फणस आल्यावर. पण पिकणार कधी. 3 आहेत बघ वरती पण आहे. इथे 3 येत आणि छोटे छोटे दुसरे आले तिकडं पण 3 येत. पिकन ता पिकन लईच मोठं आहे अजून मोठं होईल अगं स्वाती. लय मोठं होणार आहे. त्याला तर ध्रुवला माहिती नाही नाही तर इथं येऊन खोड्या करून टाकीन. तो खोड्या करतो लई. इकडे 3 येत. इकडं 3 बरोबर. ती ह्यात याला 3 आणि त्याला 3 असे आलेले येत. याला 5 आहेत स्वाती. 5 आहेत का. येऊ दे येऊ दे. याला 5 आहेत. बरे लेट आहे तो. हे जा आधीच आहे. झाडांची कटिंग चाललेली आहे बघा आज. कारण फांद्या बऱ्याचशा आहेत ना रस्त्यावर यायला लागलेले वाटते. संपले खाल्ले आम्ही येता जाता दोघी बहिणी पोरं इथेच होतो. काही तिकडं नेले बरेचसे. सगळे असे साईडला येत होते मग सगळे कट करून करून राजूने टाकलेत सकाळ सकाळ. राजू भाऊ आमचे त्याच्यावर आहेत त्या काय. बर बर घेऊन जाते येऊन ज्याला पाहिजे ते. मुतखाड्यावर औषध येते इडलिंबूच आहे ना. मग ज्याला लागेल ते येऊन घेऊन जाईन. संत्र्याला संना मोसंबीला हा डिंगी लावा लागणार आहे. पडाया म्हणजे खाली हा काय बरंच सगळं कचरा. काय म्हणले कारची चावी कुठे टाकली तुम्ही. कुठतरी हाय बघ. काय म्हणले आता पुढच्या वर्षीपासून आपल्याला पण हे करावं लागेल ना. आज साजरं अक्षय तृतीया. हा अक्षय तृतीयाचं करावं लागेल. काही पण घेतलं तर शुभ असतं. जायचं का मग प्लीज प्लीज संध्याकाळी जाऊ ना मग. घेऊ काहीतरी काय काहीतरी म्हणजे सोनं घेतलेलं असतं शुभ. तुम्ही हाताने टाळी वाजून साप घरात घेतलेला आहे. आता साप तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही. आज पाण्याचं वगैरे दान पाणी देणं किंवा सत्तू असं सत्तू नाही का. सत्तू माहिती का.
काय म्हणले राजू? ते काय म्हणतात माहिती का, अक्षय तृतीयाचा आज काहीतरी खरेदी केलेली चांगली असती. मी म्हणलं आता तुम्ही हाताने जरुरी नाही ती खरेदी रेडी साठीच करावं. आम्हाला बी तुम्ही घेऊ शकता. असं काही तसं काही नसतं. सोनंच घ्यावं लागतं फक्त. हा सोनच चांगलं असं, लक्ष्मी येते. आता लय सोनं झालं तुम्हाला बघा. हा लय झालं. तुम्हाला करायचं का मग सांगा. ते संत्रा परत आले वर उभा राहिले ते बघा. कुठं? हा परत ते फुलावानी वर उभा राहिलात संत्रा. ते संत्राचं काय गोष्ट घे मला कळतच नाही आपल्या झाडाचे का. अशा वर वर झाडाला संत्रा आलेला बघितल्यात का तुम्ही कुठं? अशा डायरेक्ट हे बघा इंग्लिश डायरेक्ट वरती अशा वर येतं, अशी खाली नाही लटकती संत्रा, डायरेक्टली वरती. मंदिरामधल्या दिव्याची सेटिंग करावं लागेल बरं का. दिसतोय बार बार ते दगडामधून आपण काढाय वरती थोडा. त्याला आहे ना वातच ती वेगळ्या टाईपची वात भेटती. बाजारात जाऊन ती वात शोधून आणावी लागणार आहे तेव्हा कुठं ती. हा त्याच्यामुळे झाड टवटवीत झाले ना. रात्रभर राजू जागेचे झाडाला पाणी द्यायला. इथे कोणत्या प्रकारचा पक्षी आलाय बघा ना, मोराच्या पिल्लासारखा. हा कोकिला एवढी कलरफुल. हा हे बघ गेली झाडामध्ये आहे का. एक काम करा ना राजू. सगळं उद्या काँग्रेस जेवढं उगलं ना सगळं काढून टाक. मी काय म्हणते काहीतरी असं एक भांड भरून मातीचं ठेवा आणि चिमण्यांना इथं झाडामध्ये या क्या. हा गाडग नाही तर काहीतरी एक दोन ठेवले तरी लई नको. गाडगच दुसरं नको, ते मग मच्छर बिच्छर होते. कुठतरी आसन बघितलंय कालच जाऊन आम्ही, पाहिलं काय पिकलं बिकलं नाही. तसंच आहे अजून, कधी पिकन काय माहिती. त्याचे सगळीकडे स्मेल येईन ना, वास येईन ना सगळीकडं पिकल्यावर. कुठे चालला रुद्र तू? चला आमचा टाइम झाला. कंटिन्यू पाणी पाहिजे बघ. एवढा नारळ यांना एवढा आहे. हा ना, नारळ एवढे जर आले तर खाता खावायचे नाही. हा पाणी पुन्हा नाही. ऐका ना, चला बरं आपण तेवढं ते वेबसाईटचं बघू. इंटिग्रेट करायची तेवढी करून घेऊ दोघं. ध्रुवचं माझं फेवरेट झाड आहे ते. त्यानंतर मग आता हा जो व्हिडिओ आहे ना आजचा, 1-2 दिवस थोडा शूट केलेला आहे. म्हणजे मिक्स आहे, वन डे ब्लॉग नाही हा. पूर्ण 1 दिवसाचं शूटिंग नाहीये. तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक तुमच्या दाजी गार्डनमध्ये फिरत होते तर बघता तर काय फणस एकदम चिरफळलेलं होतं झाडालाच. म्हणजे हे झाडाला छान अशा पद्धतीने पिकलं होतं. तर मग काढून आणलं आणि म्हणलं चला आता याला कट करावं. तर आता याला कट करायचं म्हणजे म्हणल्यानंतर महाभारतच थोडक्यामध्ये. एवढं हाताने ते खराब होतात, ते निघत नाही. तर त्याच्यासाठी हाताला किंवा मग चाकूला गोड तेल लावावं लागतं, खाण्याचं तेल लावावं लागतं. नाहीतर खूप अवघड आहे हे. हाताला एवढं चिकट लागतं ना असं ते, किती साबणाने हात धुतले ना तरी पण ते निघत नाही. त्याला असं काढावं लागतं नखाने. म्हणजे उडीसामध्ये असताना दारातच खूप मोठे फणसाची झाडं होते ना. तर कधीतरी काय हप्त्यातून 1-2दा मोठं फणस काढूनच द्यायचे तुमचे दाजी आणि ते सगळे आवडीने खायचे. तर मग ते कट करायची अशी पद्धत होती. एकदा मी तिकडं असताना काही तेल वगैरे न लावता ते कट केलं तर 4 दिवस माझ्या हाताचं ते चिकट गेलेलं नव्हतं. अक्षरशः 4 दिवस मी त्या तारीच्या घासणीने वगैरे हात हुळहुळे केले होते घासून आणि असं नखाने काढून पण ते काय जात नव्हतं. गोड तेल लावलं सुद्धा बेजार झालते. त्याच्यामुळं माहिती होतं हे कट कसं करायचं. त्यामुळं मग अगोदरच हे करून घेतलं. आता झालंय काय की हे जे फणस आहे हे मला असं वाटतंय की जास्त पिकलंय. कारण जास्त पिकलं ना की ते खाताना ते गिळलं जात नाही, घशातनं परत वरती येतं रिटर्न जर जास्त पिकलेलं असलं तर. त्याच्यामुळे हे मापातच थोडंसं कडक असलं ना त्यावेळेसच काढायला पाहिजे होतं. पण आता पहिल्याच वेळेस झाडाला आलंय आणि ते माहिती नव्हतं की कसं पिकल्याच्या नंतर काढायचं. म्हणजे आता मला असं वाटलं की हे आणखी खूप मोठं होईल. घरात सगळ्यांनाच वाटलं मोठं होईल, म्हणजे याला डोळा लागलेला आम्हाला कळालंच ना. आणि ते झाडालाच चिरफळलं, म्हणजे जास्त प्रमाणात पिकलं ते. बल्कि आपण नाही म्हणत का सीताफळाला डोळा लागला किंवा मग चिक्कूला डोळा लागला, आपण घरात आणून काढून ठेवतो आणि पिकल्यानंतर खातो. पपईला डोळा लागला तसंच फणसाचं पण आहे. घरात आणून काढून एका कपड्यामध्ये गरम गुंडाळून ठेवावं लागतं आणि ते 1-2-4 दिवसांनी पिकल्याच्या नंतर त्याला काढावं लागतं. पण आता हे काय झालंय की ते समजूनच आलं नाही डोळा लागलेलं, ते झाडालाच पिकलं, जास्त प्रमाणात पिकलंय. आणि त्यामुळं मग थोडंसं असं गिळगिळ वाटतंय मला. पण चला पहिले कट करून पाहूयात सगळं आणि मग त्यानंतरच समजेल हे कसं आहे काय आहे. कारण काढतानाच मला कळतंय की जास्त पिकलेलं आहे.
गोड तर भरपूर आहे, प्रमाणाच्या बाहेर गोड आहे, पण जास्त पिकल्यामुळे त्याला काही कुणी खाल्लं नाही, कारण ते गिळगिळ लागत होतं. मग ते वेस्ट गेल्यागतच झालं. तर चला असं आता नेक्स्ट टाइम थोडंसं लक्षात ठेवू. दुसरी एक गोष्ट, आता उन्हाळा लागलाय, फ्रीजचं पाणी वगैरे पिऊन सगळ्यांचेच घसे जाम झाले, कुणाला सर्दी, मला तर एवढी डेंजर 8 दिवस झाले खोकला आणि सर्दी. तर म्हटलं चला आता माठ काढून घ्यावं वरचा, कारण कितीतरी बाटल्या भरणार आपण सारख्या, ज्याने यावं तेव्हा फ्रीजमधून पाणी पिऊन जावं आणि ती बॉटल तशीच ठेवावी. आणि ते सारखं भरायचं म्हणल्यावर आम्ही पण दिवसभर तिकडंच असतो आणि आलं तिकडून संध्याकाळी जेवणाच्या टायमाला की ते आरोमधलं गरम पाणी कोमट एकदम प्यायचं म्हणलं की तहान जात नाही. तर म्हणलं चला छान असं मिठाने माठ घासून घ्यावं, जेणेकरून मिठाचे सगळे छिद्र जे असतात ते ओपन होतील आणि पाणी छान असं थंड होईल. तर मागच्या वर्षीचाच माठ आहे, नवीन काय आणला नाही. 2 माठ आहेत, एक अक्कांच्या बाबाच्या रूममध्ये होता हा, आणि एक आणखी एक दुसरा लाल कलरचा वरती आहे. तर मग एक काढलाय आणि अजून दुसरा पण काढून एक बाबांच्या रूम मध्ये पण भरून ठेवायचा, कारण ते पण मग कंटाळा करतात उठून इकडे येऊन पाणी प्यायचा, आणि बॉटलमध्ये थंडच होते पाणी. तर मग दोन्ही माठ काढून आज म्हटलं हे करावेत, धुवून स्वच्छ भरून ठेवावेत, कारण माठातल्या पाण्याची एक मजाच वेगळी असते. चला उठा उठा, चला पटकन, लय उशीर झाला. चला सकाळ सकाळ आज आम्ही चाललोय कुठं, दौऱ्यावरती. पुढं व्हिडिओ मध्ये समजेलच तुम्हाला. सकाळचे वाजलेले 8:30. आवरण राजू, एवढा वेळ असतो काय हो? आम्ही लेडीज असून आवरून तुमच्या पुढं तुमचं असं. ध्रुव आवर. आमचे साहेब जाऊन बसलेत गाडीत पुढं, आणि इकडं चाललंय इकडं ध्रुवचं आणि ध्रुवाच्या पप्पाचं. हा हा आवर. बाबा बसले का? चला आज सगळेजण आलोत इथं सकाळ सकाळ. म्हणलं चला, काल दाजी म्हणले हे जे हौद बनवला होता प्राण्यांसाठी बघा, पाणी प्यायसाठी स्पेशली, तर इथं हरणं होते. काल पाणी पितानी बघितले होते त्यांनी सकाळ सकाळ, पण आज जरा उशीर झाला यायला आता, कारण रस्त्याने गाड्या व्हायला लागल्यात, त्याच्यामुळं बंद झालं असेल. आली लाईट आली बघा. सगळेच पाणी प्यायला येते तिथं. हे कसलं झाड आहे? पाणी द्यावं लागेल. काल पाऊस लय झाला बघा, बाबा बी डोकून बघू राहिले, पण चांगलं ओल्लं झालंय ना. हे काय ओल्लं चांगलं झालं. उन्हाळ्यात पाण्याचं लय अवघड असतं. डोंगरावरच्या प्राण्यांना पाण्याचं लय अवघड असतं उन्हाळ्यात. त्याला आळं करावं लागेल. आळं केल्यावर पाणी साचन त्याच्यात. आळं केल्यावर पाणी साचन त्याला. लागला की लोक लगेच पेटून देतात सगळं, काडी लावून. तर सगळं कोणतरी पेटून दिलंय. हे बघ सगळं काळं काळं झालंय. कोणी रस्त्याने काडी वडी कोणी पेटून देत नाही, आपण पेटून जातं ते सगळं. त्या दिवशी सुहासिनी हे केलं, त्या जीव घातले होता त्यावेळेस इथं काम चालू होतं म्हणून त्यावेळेस दाखवलं नाही, नंतर झालाय पहा. इथे सगळ्या पक्ष्यांना प्राण्यांना हौद, चिमण्या बिमण्या, कावळे, हरण, ससे, परत तरस, वाघ सगळे येऊन पाणी पिऊन जात असते. हरळीत किती ताकद आहे बघ. एवढं काल पाऊस नाही झाला लगेच हरळ उगली बघ. तुम्ही पाणी मारलं? आम्हाला वाटलं लगेच कस काय येईन एका दिवसात. खरंय बाई, ते बी खरंय. काय आणलंय खिशात? ऐका ना, इथे एखादा कॅमेरा लावायचा का आपल्याला, कळलं कोण कोण इथं काय येऊन पाणी पिते कळलं ना. मग ते पोल दिसतोय ना, ते सगळं तिथे कॅमेरा लागलेला आहे. आणि इथं पवन चक्क्या तर एकदम जवळून दिसतात बघा. इकडे आता सध्या वारा नाही त्याच्यामुळे फिरा ना, नंतर मोठ्या छान असं महादेवाचं मंदिर आहे, कवडेश्वर महादेवाचं. खूप जुनं, खूप रूढी, म्हणजे खूप जुन्या याच्यापासून आलेलं मंदिर आहे. म्हणजे गावात लग्न झालेल्या सगळ्या जोड्या तिथे जातात आधी.
दगडा नको टाकू गपरा. ए, दगड नका टाकू रे. भरलाय भरलाय. गपरे स्वच्छ पाणी येते खराब नको करू त्याला. ए नको दगड टाकू. चला बंद करा. फोटो घ्यायला लावू साठी इथे. बाबा तिकडे कुठे गेलेत? ए ध्रुव इकडे चल. ध्रुव आहे का पाणी? थंड झाला असं ना लय. तिला पाण्यात सोप पण काय एकदम त्याच्यातलं पाणी ना. इथं पाणी असं खारं पण नाही वाटत. अरे नाही हॅलो खारं पण जनावर गुरं घेतात ना, हा. काही शेळ्या घेऊन येतात, काही गाया वगैरे घेऊन, त्यांच्या याला पाणी भेटतं जनावर त्यांना, पण त्यांना प्यायला पाण्याची सोय नसते. म्हणून म्हणलं की रांजण भरून ठेवलं ना, दिवसभर ते हवेनी पूर्ण थंड होतं आणि मग सकाळी भरला ना संध्याकाळपर्यंत रांजण आरामशीर संपतो. म्हणजे थंड होतंय पाणी. थंड पण लय पाणी होतं. बरं बरं एक ग्लास. किती असं नाही ते मला वाटतं 120 95 100 आणि 105 TDS म्हणजे एकदम स्वच्छ पाणी ते. पाजरतय पण किती छान आहे. ते थंड आहे बघ साठी पिऊन ते पाणी. थंड पण इतकं आहे, काय करता फ्रीजच्या पाण्याला एवढं. पिऊन बघ ना तू पाणी ते किती थंड आहे. पिली मी. थंड आणि खारट पण नाही, अजिबात खारट नाही, म्हणजे पूर्ण स्वच्छ डोंगराचं पाणी. मुळा डॅमच्या पाण्यासारखं पाणी आहे. आणि हे पाय कवडेश्वर महादेव मंदिर आहे वरती, अतिशय म्हणजे एक पावन देवस्थान आहे. सर्व लोक खूप मानतात पिंपळगावचे, भोरे पठारचे, आणि ते एकदम आपल्या समोर झालंय. त्याचा आशीर्वाद आपल्यापाशी कायम राहणार आहे. त्यामुळे बोर पण मी सोमवारीच घेतला होता. सोमवारी बोर घेतल्यामुळे विषयच नाही, ते पाणी त्याला लागणंच होतं. आणि प्राण्यांचा आशीर्वाद शेवटी त्यांना पाणी भेटणारच होतं. काल मी आलो त्यावेळेस 2-3 हरिण त्या हौदाच्या तिथं होते, पण मला पाहून ते जरा पळून गेले. पण ते त्यांना लई खतरनाक चावलं असते ते लगेच पळून जाते. लांबून थोडस दिसलं तरी पळून जाते लगेच. मोर पण येत असतील बरं का. मोर पण येतात ना. सगळे प्राणी. ते माहीत झाल्यावर त्यांना ते कुठंच नाही राहणार ते. बरोबर आहे. मला असं वाटतं एखादा कॅमेरा इथं बसवा, म्हणजे त्यात आपल्याला दिसेल कोण कोण येऊन पाणी पितंय. बाबा या इकडं पाणी प्यायला. लय थंड पाणी आहे. तिकडे काय ठेवले हो तुम्ही ते लिंबा? बाबा घ्या पाणी, जाऊन तिकडे आपण. होय, डबळ काय ठेवलंय त्या लिंबाखाली? हे बाबा सामान आणून ठेवले त्यांनी. असे नाही इथं, गोड पण लय नाही, ग्लास भरपूर ठेवले होते. पण संपले. संपले जाणार येणारे पाणी पित असते ना. कोणतं देतं काय? खाली दगड काहीच ठेवले नाही, काही वेचायला लावले होते काय दाजी कोणला तुम्ही दगड? इतकं मऊ झालं. पी केली बघाय कसली भाजी. ती राहायला केली असं कोणतरी. म्हणजे इथं वावरात सावली नाही ना, काम करता करता कुठं डबे ठेवायला, जेवायला. कुठं जेवायला. बघ ना किती का भारी होय केली. हो? ही कोपी कशासाठी आहे? कोणती ते पावसाळ्यात वगैरे जेवायला वगैरे केले हॅलो तिकडे गेलाय रोकडे चाय तिकडे, मग कसं करायचं? मतलबापुरती सावली आहे ना, पण बरोबर बघ. बाकी एक माणूस आरामशीर झोपू शकतो तिथं खाली. असे त्या दिवशी आग लागली त्यांची पण जळाली थोडी. मिरचीची बाबा तुला आठवतं का? होती तोपर्यंत ते मळ्यात कोपी राहायची, त्याच्यातच झोपायची रात्री, नाही का ग? इकडे बघ ना, लांब लांब पर्यंत सारे डोंगर डोंगर काय येत. होईल माहिती का, ते बघ वरचं, ते वर प्लेन नाही केलं का ते, ते पण त्याच्यापैकी 5 गुंठे आपले होते. वावर सपाट करतान रे तुम्ही दीर भाऊजाई. काय खरं नाही, सपाट करून टाकतान वावर तुम्ही चक्रा मारू मारू. लय सपाट केलंय, पहिलेच लेवल केली. माझ्या अंगावर घालतान बाजूला. हा शिकले होते पहिले. काय अगं म्हणलं ते म्हणतात आता चालेल का? म्हणलं मी चालीत होते पहिले, उडीसाला चालीत नव्हते रुद्र मी. चालवायचे, पण आता काही काम नाही, टाइम नाही भेटत ना. नुसतं काम, धुणे भांडे स्वयंपाक, धुणे भांडे स्वयंपाक आहे ना. हा भांडे स्वयंपाकच चालू आहे. आणि पुढे जायला टाइम नाही भेटत ना, चालवायला काय सगळीकडे जाऊन. चल तू शिकायचीच होती, बस ना. ए चला, स्वयंपाक वाट बघतोय घरी. स्वयंपाक करायचा आहे अजून. चल ना स्वाती. हा नको, मला जगायचंय अजून. अरे मला येते फक्त ब्रेक सांग वहिनी कोणतं आहे. नको नको लय मला काही समजा ना. आय रेस लागली काय तुमची दीर भाऊजाईची? ते बघ, एक तिकडून आणि एक इकडून. बघा आता तमाशा, रेस लागली वाटते यांची. तर पेट्रोल संपा, ढकलीत न्यावं लागन गाडी. राम 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 राम.
नाही भाऊ, बस तिथेच बस. सरी जा तू राजू संग जा. ए, जपून आणा भाऊ माझ्या बहिणीला. हा? आणतो आणतो. नवीन ड्रायव्हर आहे तू. बरं का बाळा, बरं बरं. जपून आण जपून. ब्रेक कोणते पाहिजे देऊ? जा ना भाऊ. चढावर तर गाडीची मेन प्रतीक्षा असती. स्वाती नाही उतरून पळावा आता बाहेर. एक्सलेटर दाबून देऊन रेस करा ना म्हणा. माग उतरून. हा? तुम्ही काढून देते देऊ का काढून? होय. टायर 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 गुतला कसला टायर. आली घ्या रिवर्स घ्या तुम्ही. काय नाही होत बाबा. काय नाही काय नाही. शिकन कवात शिकतेन कवा ते मग बिल्यावर. नाही काय नाही. स्टेरिंग स्टेरिंग सरळ घ्या ना म्हणा. इकडच्या इकडून घ्यायची. निघली निघली. निघाली बोट सतीश इतके वारड आली काय खाल्लंय निघली आता. तो काय अरे, काय होतं याला स्वाती आरडती. स्वाती म्हणते मला उतरा तुमच्या गाडीतून. हे गेले सांगते तिथं तिथं गाडी नेमकं चढायला खचली. टायरून त्यांना काही काढता येईना. हसत देत हसत देत हसत देत फक्त तिथं उभं राहून. स्वाती आधीच म्हणत होती मी बसत नाही तुमच्या गाडीत. पण ते म्हणले अरे बसतील नावऱ्या भरोसा नाही का. 5 मिनिटापासून गाडी एकाच जागेवर अडकलेली. हा घरी निघलो असता पप्पा कसे हसत देत तक. निघली ए पागली अगं गं गं गं. पुढं मारायला लागलो इकडे बाबा अशी घेऊन राहिला काय गाडी अशी काका ए बेटी लय अशा काय चाललंय नेमकं. साध्या याच्यात गाडी निघू शकते. बरोबर काय राहिलं नेमकं. तिसरा गेअर टाकून नाही असं बघून उगत आले. पप्पा बरोबर काढ स्वाती आता इकडे येत असती का बस ती काय नाही तिथंच. पप्पा बरोबर काढ हॅलो रे चालू कर अरे बाबा भूत एक चालू राहिली गाडी इथं माती पण लई आहे ना मग त्याच्यामुळे ते टायर खचलेत सगळे. माती माती काय असतं मिट्टी. पप्पा बरोबर काढून दे काय असतं म्हणलं होतं पप्पा बरोबर काढून आणि वरती रोड पण छोटा आहे ना. जास्त जर हे केलं तर डायरेक्ट वरून पलीकडे तिकडे जाऊ शकते म्हणून ते घाबरले. असं खोपून टाकराव पप्पा मेले काय नाही ते वरवर रिवर्स घेऊन काढते ना डायरेक्ट. ते बघ होय पप्पाला गाडी जमती जमती म्हणजे काय. पप्पा जुने ड्रायव्हर आहेत. पप्पा ड्रायव्हर कधीपासून येतात. आपण मुडीसाहून गाडी आणायचो गुजरात उडीसा. या गाडीमध्ये पण 9508 किलोमीटर झाले डिस्टन्स कव्हर्ड. हा ना. आता बस गेली गेली आता जाते बाबा. आता काय काळजी नाही. प्रो ड्रायव्हर निघले राव कोण हे प्रो ड्रायव्हर आहे ना. याच्यापेक्षा खतरनाक प्रो ड्रायव्हर तर मी हा का. घोपोली पण त्या गाडीपेक्षा ही गाडी इझी बर का है ना. ऑटोमॅटिक म्हणजे ही चालवायला काय एवढं वाटत नाही ती त्याच्यापेक्षा. ही पण पाहून चक्की किती स्लो चालली बघा हवा कमी है ना. ती गाडी पण आपली भारीच आहे पण है ना. इकोस्पोर्ट एकदम कम्फर्ट आहे तिच्यात पण.
एवढं लांब लांब आपण जायचो 1400 किलोमीटर. याच्यापेक्षा भारी तर लॅम्बोर्गिनी. लंबरगिनी याच्यापेक्षा भारी. लॅम्बोर्गिनी चढायची अशी चढाव. एम्बॉर्गिनी तुझ्या पेटीत आहे ना. आपण लई लांब लांब गेलो पण ह्या गाडीमध्ये नाही का हो? गुजरातला, उडीसाला तर किती जाऊन येऊन गुजरातला पण नाही. मी तर प्लेन बरोबरच आम्ही होतो तर बरोबरच आम्ही बाय रोडच जायचो एखादा स्टे करायचो मध्ये कधी 2 व्हायचे. हो आता रुद्राना होता ना तर तुम्ही कोणच्या नॉर्मल प्लेन का एअरबस मध्ये बसले होते? काय म्हणतो तू काय माहित बाबा. नॉर्मल. नॉर्मल प्लेन बाबा नॉर्मल प्लेन. मला बसायचं असेल तर मी एअरबस मध्ये बसणार. बर तुला प्लेन मध्ये बसायचंय ना. हा पण मला एअरबस मध्ये बसणार. बर